नमस्कार, इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांचे या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा नेहमी सातत्यानं चर्चेत राहणारा मतदारसंघ। सोलापूर हे बहुभाषिक शहर आणि या शहरातून आजवर अनेक उमेदवार वेगवेगळे उमेदवार या ठिकाणाहून निवडून गेलेले आहेत। या ठिकाणी गंगाधर कुचन असतील, धर्मांना साधुला असतील, सुभाष देशमुख, प्रतापसिंह मोहिते पाटील, शरद बनसोडे, त्याच्यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असे वेगवेगळे उमेदवार या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत। आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघातील विविध प्रश्न असतील, या प्रश्नासंदर्भात या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी सोलापूर शहरातील किंवा केंद्र स्तरावरील सध्या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, याशिवाय इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी इथल्या खासदारांनी कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत, या सर्व विषयावर आपण या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत। आपला देखील उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे। सोलापूरच्या लढतीकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागून राहिलेलं असतं। नेहमीच चर्चेत राहिलेली ही लढत असते। काँग्रेस विरुद्ध भाजप हा सामना आहे आणि आपला उमेदवार देखील या मतदारसंघामध्ये आहे। या अनुषंगानं आपल्या उमेदवाराला मतदारांनी का निवडून द्यावं, तुम्ही काय सांगाल? जय श्रीराम। यापूर्वी शरद बनसोडे साहेब असतील, जय सिद्धेश्वर महास्वामी जी असतील, यांना 2 वेळा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून पाठवलेले आहेत आणि त्यांनी ज्यावेळेस ह्या भागाचा संपूर्ण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो शहरात कामं दिसत आहेत, झालेले आहेत, त्यामुळं स्मार्ट सिटीचा जवळपास शहराचा 25-30% भाग हा पूर्ण विकसित करण्यामागं नरेंद्र मोदी साहेबांनी जो स्मार्ट सिटीची संकल्पना आणली, त्या संकल्पनेमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेले आहेत। आणि आता रामभाऊ सातपुते साहेब आता हे आमदार आहेत माळशिरसचे आणि सोलापूर शहराचं एक आमदार असल्यामुळं त्यांनी एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणचे संपूर्ण दोन्ही विजयकुमार देशमुख मालक, सुभाष देशमुख, सचिनदादा कल्याण शेट्टी, अवताडे साहेब, परिचारक, मोहोळचे आमदार मानेसाहेब असे या ठिकाणी मोठा या ठिकाणी आमदारांचा फौजपाटा आहे। त्यामुळं सातपुते साहेब या ठिकाणी आरामात निवडून येतील असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत, ते उमेदवार अतिशय उच्च विद्याविभूषित तडफदार असं व्यक्तिमत्व रामभाऊ सातपुते यांची निवड निश्चितच योग्य आहे। त्यांच्या निवडीच्या पाठीमागं आज पूर्ण सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं जोमाने उभे आहेत। कारण गेल्या 2 टर्ममध्ये लोकसभेची जी काही सत्ता इथं भाजपची होती, त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जो काय हद्दवाढ भाग होता त्या ठिकाणी 184 कोटीचं ड्रेनेजचं लाईन या ठिकाणी टाकण्यात आलं आहे। त्यानंतर जवळपास 100 कोटीपेक्षाही जास्त रस्त्याची कामे या ठिकाणी झालेली आहेत। आणि सांगायचं झालं तर अंतर्गत जे काही रस्ते होते ते सर्व रस्ते या ठिकाणी पूर्णत्वास नेण्याकरिता सोलापूरचे आमचे आमदार सुभाषबाबू देशमुख आणि विजयकुमार देशमुख मालक, तसंच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व आमदार कल्याण शेट्टी साहेब यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। आम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या चरणाची शपथ खाऊन सांगतो की जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यावेळेस 3ऱ्यांदा लोकसभेमध्ये आमचा उमेदवार पाठवणार। भारतीय जनता पक्षाचा जय असो। काय सांगाल, या ठिकाणी आपण जर पाहिलं इथल्या आपल्या खासदारांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत आणि सध्या केंद्रीय स्तरावरील प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? खरं पाहायला गेलं तर रोजगार का नाही ह्याचं मूळ शोधलं पाहिजे। कारण रोजगार उत्पन्नासाठी या ठिकाणी भरपूर काही सुखसोयी करायला पाहिजे होतं। ते या 60 वर्षामध्ये जे केंद्रीय मंत्री होते, गृहमंत्री होते, परत मुख्यमंत्री होते, हे सर्व असताना काय झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे रोजगार उत्पन्न झालेलं नाही आहे। आता नरेंद्र मोदी इथं विमानसेवा चालू करणार आहे। विमानसेवा झाल्यावर 100% इथं रोजगार चालू होणार आहेत।
भाजपचे उमेदवार असतील किंवा आता यापूर्वीचे खासदार असतील, त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांना या ठिकाणी वाचा फुडले असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय तुमचं मत आहे? साहेब, आत्ता त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तद्दन या ठिकाणी खोटं बोललेलं आहे. 10 वर्षात अनेक वेळा आम्हाला सुद्धा आंदोलन, जनतेने सुद्धा या ठिकाणी सोलापुरात आंदोलन केले. खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा. साधं खासदाराने सोलापूर शहरात कार्यालय सुद्धा या ठिकाणी उघडले नाही. माझं या ठिकाणी चॅलेंज आहे, एका सामान्य नागरिकाला सुद्धा त्यांनी साधं शिफारस पत्र दिलेलं दाखवावं. ओरडू नका. यावेळी बीडचं पार्सल बीडला पाठवण्यात येणार आहे. जनता भाजपच्या कार्याला या ठिकाणी वैतागलेली आहे. 2 वेळा या ठिकाणी अगोदर बनसोडे किती काम केले सोलापूरला माहीत आहे, म्हणून भाजपने त्यांचे तिकीट या ठिकाणी कापले. महाराज सुद्धा या ठिकाणी काही काम केले म्हणून भाजपने या ठिकाणी त्यांचे तिकीट कापलेलं आहे. आता या ठिकाणी बीड जिल्ह्यातील माळशिरसचा नाही, बीड जिल्ह्यातील उपरा माणूस आणून सोलापूरच्या डोक्यावर बनवण्याचं काम या ठिकाणी या भाजपवाल्यांनी केलेलं आहे. सोलापूर जनता सुद्ध आहे. या ठिकाणी बीडचा पार्सल बीडला नक्कीच पाठवणार. भाजपने डिक्लेअर केलेला उमेदवाराचा पर्सनल जाहीर निषेध करतोय. 2000 मागच्या काळामध्ये जो भीमा कोरेगावचा हल्ला झाला होता, भीमा कोरेगावची दंगल झाली होती, त्या दंगलीमध्ये ह्या भाजपच्या साथ ह्या उमेदवारांनी, माझ्याकडे पुराव्यानिशी बोलतोय, या उमेदवारांनी त्यावेळेस बोललं होतं की हा हिंदू किंवा दलिताचा हल्ला नव्हता, हे दलितामधल्या नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला होता, दलिताच्या नक्षलवाद्यांनी केलेली ही दंगल होती, असं स्टेटमेंट त्यावेळेस त्यांनी दिलं होतं. तमाम दलित समाज त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि दलित समाजाचा प्रकारे अपमान करण्याचा उमेदवाराचा मी जाहीर धिक्कार करतोय. भारतीय जनता पार्टी 10 साल में सत्ता में आने के बाद आज इतने लोग परेशान हैं, युवक परेशान है, काम नहीं, रोजगार नहीं है. भारतीय जनता पार्टी आकर सोलापुर शहर में आज जनता ने इनकी जगह इनको दिखाने वाली है. हमारे नेता आमदार पंडिताई शिंदे गोर गरीब के काम करते हैं, गोर गरीब को साथ देते हैं. आज जनता ने आमदार पंडिताई को शिंदे को चुना है. हमको भरोसा है, हमारी जनता ने हिंदू मुस्लिम सबको, हर समाज को, आमदार पंडिताई सबको समाज को लेकर चलने वाली है. भारतीय जनता पार्टी ने भ्रष्टाचार करके आज रोजगार ने लोगों को गरीब. आता मगाशी आमच्या मित्राने बोलताना सांगितलं की 2014 पासून त्या 10 वर्षामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भरपूर काम केलं. वास्तविक पाहता सोलापूर शहराचा बकास करण्याचं काम आणि सोलापुरातले उद्योगधंदे बंद पडण्याचं काम या लोकांनी केलं. कारण स्मार्ट सिटीच्या नावाखाली खंडेला नवी पेठसारख्या बाजारपेठमधले रस्ते 10 वर्ष त्यांनी पूर्ण केले नाहीत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापुरातली जुनी बाजारपेठ असलेली कुंभारसारखे लोक रस्ते तिथले लवकर पूर्ण केले नाहीत. अशा प्रकारे जनतेला दिशाभूल करण्याचे भाजपचे दिवस संपले. आता यापुढे जनता सुज्ञ झालेली आहे. स्थानिक, विकासात्मक, धोरणात्मक, उच्च शिक्षित आणि सगळ्याला घेऊन चालणारा उमेदवार नक्कीच प्रणिताई निवडून येतील असा आमचा विश्वास वाटतो. गेल्या भाजपचे तर 25 वर्ष खासदार होते. पहिला लिंगराज वल्ल्याळ आले, प्रतापसिंह मोहिते पाटील आले, नंतर आपले सुभाष देशमुख आले. 5 वेळा खासदार झाले, एकही सोलापूरचा विकास नाही. फक्त खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा, इथं एकही काम नाही. फक्त शिंदे साहेबांनी, प्रणितीताईंनी विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर यावेळेस आम्ही निवडून येणार आणि लाखापेक्षा जास्त निवडून येणार. भाजपवाल्यांचा उपरा उमेदवार यांना साधा उमेदवार भेटत नव्हता, म्हणून उपरा उमेदवार सोलापूर आणलाय. त्याला एक तर त्यांनी सगळ्या दलित विरोधी तो उमेदवार आहे. सातपुतेसारखा तो ताज हॉटेलमध्ये स्वतःचं लग्न करून घेतो आणि स्वतःला म्हणतो ऊस तोडी, आणि असल्या त्याची बायको 5-5 किलो सोनं घालून फिरते. आणि असल्या उमेदवाराला आम्ही सोलापुरात निवडून देत नाही. हा सोलापूर गरिबाचा सोलापूर आहे, हा मिल कामगारांचा सोलापूर आहे. म्हणून आमदार प्रणितीताईंना विजय करण्यासाठी सर्व तयार आहेत. आमचं स्पष्ट म्हणणं आहे बघा, जेव्हा बोलता येत नसतं मुद्द्यावर, काही बोलायलाच राहिलं नसतं, अशा प्रकारचा गोंधळ भारतीय जनता पार्टीवाले सभागृहात पण घालतात, इथं पण घालतात. दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की 5 वर्षामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक चॅलेंज देतो की सोलापूर शहर जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये माननीय मागच्या खासदारांनी काम केलेला एखाद्या ठिकाणीचा बोर्ड दाखवावा. 5x5 25 कोटी रुपयाचा निधी कुठे खर्च केलेला आहे? शहरामध्ये एकही बोर्ड दिसत नाही. वारंवार उमेदवार बदलायची गरज का पडते? पहिल्यांदा शरद बनसोड यांना उमेदवारी दिली,
ते निष्क्रिय ठरले, उमेदवार बदलला. जय सिद्धेश्वरांना उमेदवारी दिली, ते निष्क्रिय ठरले, उमेदवार बदलला. वारंवार उमेदवार बदलून भारतीय जनता पार्टी स्वतः सिद्ध करते की त्यांचे उमेदवार निष्क्रिय होते. जर चांगलं काम केलं असतं तर पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली असती. परंतु वारंवार उमेदवार बदलून सोलापूर शहरामध्ये राजकीय प्रयोग करून गेल्या 10 वर्षात जशी सोलापूरची वाताहत झालेली आहे अशाच पद्धतीची वाताहत पुन्हा येणाऱ्या 5 वर्षात करायसाठी आपली राजकीय पोळी वाजून घेण्यासाठी बीडवरून सोलापूरला पार्सल आणलेलं आहे. ते आलेला पार्सल सोलापूरकर विकासाच्या नावावर पुन्हा एकदा परत पाठवून देतील याबद्दल आम्हाला शंका नाही. जे उद्योजक आहे सोलापूर कुठं आहे असा प्रश्न उपस्थित केला. काय सांगाल तुम्ही याकडे? मुळात काँग्रेस आणि BJP यांचा हा वाद चालू आहे. काही जणांचा वाद हा राजकीय वारशाने चालू आहे, काही जणांचा वाद हा राजकीय वरदहस्ताने चालू आहे. देवेंद्रजींना या ठिकाणी मिलिंद कांबळेनंतर भागवत वाघमारेनंतरनं परत कुठेतरी शरद बनसोडेचं नाव चर्चेत आणायचं, परत ते सगळं सोडून परत राम सातपुते यांना पुढे आणायचं. म्हणजे कसं आहे, या ठिकाणी स्थानिक मुद्द्यावर त्यांना चर्चा करायला कोणत्याही प्रकारचा शब्द राहिला नाही. त्यामुळे त्यांना आज या ठिकाणी याद्या घेऊन उभारावं लागेल की ही कामं आम्ही केली आहेत, या कामाची यादी ही बघा आम्हीच वाचणार आहे, तुम्हाला दाखवायला कॅमेऱ्यासमोर. याच्या व्यतिरिक्त कसं झालेलं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये काही ठिकाणी आपण ज्यावेळी एखाद्या मुद्द्यावर बोलत असतो तर मुद्द्याला बोलायला प्रश्नाला प्रत्युत्तर देता येत नसेल तर शेवटी गोंधळ आणि कल्ला करणे हा भाजपचा पहिल्यापासूनचा एक हे आहे. आणि त्या अजेंड्यावर काम करत असताना मला एवढंच म्हणायचं की सोलापूरच्या युवकांना या ठिकाणी काय पाहिजे होतं, सोलापूरच्या युवकांना रोजगार पाहिजे होता, सोलापूरच्या नागरिकांना पाणी पाहिजे होतं. सोलापूर 40 वर्ष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भाजपाला ज्या ठिकाणी हे 40 पैसेवाले कार्यकर्ते कार्यरत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त गुद्द्याची भाषा करणं, रामाच्या नावाखाली दंगली भडकवलं, या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणणारा ही समाज आहे, राम राम म्हणणारा ही समाज आहे, जय भीम म्हणणारा ही समाज आहे आणि जय संविधान म्हणणारा ही समाज आहे. मानवता मांडणारा या समाजाला या ठिकाणी भाजपने डिवाइड अँड रूलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि प्रत्येक समाजाच्या मतामध्ये एक ध्रुवीकरण करून हिंदू मुस्लिम घडवायचं, दलित मराठा घडवायचं आणि त्या वादातून आपल्या राजकीय सत्तेची पोळी भाजायची. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं राजकारण भाजप करत नाही. आणि शेवटी जे काही उपरे असतील किंवा जे राजकीय वारशाने येत असतील यांना या ठिकाणी सोलापूरच्या जनतेनं स्वतःच्या मनातील आमदार निवडून द्यायचा असेल तर त्यांचा सतत विवेकबुद्धीचा वापर करावा लागेल एवढंच बोलतो. आणि या ठिकाणी जी काही यादी भाजपवाल्यांनी आणली आहे ती यादी त्यांनी जाहीर करावी असं मी तुमच्यासमोर त्यांना आवाहन करतो. गेल्या 40 वर्षात काँग्रेसनेही काय केले नाही आणि या 10 वर्षात भाजपने तर त्यापेक्षा बेकार हाल केलेला आहे. त्यामुळं या दोन्ही पक्षाला डावलून मी स्वतः लोकसभेचा उमेदवार आहे, मलाच तुम्ही प्राधान्य द्या असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल सोलापूरच्या विकासाबद्दल, विकासासंदर्भात काय विकास? काँग्रेसची सत्ता राज्यामध्ये पण होती, केंद्रात होती आणि महाराष्ट्रात पण होती. त्या टायमाला परनी शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी किती निधी आणला, सोलापूरसाठी किती काम केलं. त्यांनी पाण्याचा प्रश्न म्हणतात, प्राण्याच्या प्रश्नासाठी पण सोलापूरसाठी त्यांनी काय केलंय एकच धरून बसते. त्यांनी 60 वर्षाखाली एक लाईन आणलेली, परंतु परवाच 750 कोटी रुपये सोलापूरच्या दुहेरी लाईनसाठी आमच्या महायुती सरकारने दिलेलं आहे. आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये सुशोभीकरणाचं काम आणि रस्त्याची कामं मोठमोठी झालेली आहेत आणि आता सध्यालाही चालू आहेत. एवढं काम आम्ही 10 वर्षात केलं, त्यांनी 60 वर्षात काय केलं ह्यांनी सांगावं अशी माझी त्यांना आव्हान आहे. आणि ह्या वेळेस पण राम सातपुते साहेब 2 लाखाच्या मतांनी लीडनी येणार म्हणजे येणार. सोलापूरच्या स्थलांतराचा प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात येतोय. सोलापूरचं सगळ्यात जास्त स्थलांतर या 40 वर्षात झालेलं आहे. 40 वर्षात हे सगळ्यात जास्त स्थलांतर झालेलं आहे. सोलापूरचा युवक हा पुणे मुंबईला जाण्याचं कारण फक्त आणि फक्त शिंदे साहेब आहेत, फक्त सुशील कुमार शिंदे साहेब आहेत. सगळ्यात जास्त 12 वेळा 0 बजेट मांडलेलं आहे. त्याच्यामुळं सोलापूरचा युवक काय अख्ख्या भारताचा युवक त्या ठिकाणी बेरोजगार झाला. त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अर्थमंत्री होते ना त्यावेळेस अख्ख्या भारतातला युवक हा बेरोजगार झाला होता. आणि ज्यावेळेस आता तुम्ही सोलापूरच्या बेरोजगारीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. या 40 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी काय केलं, या 40 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी काय केलं ते काँग्रेसवाल्यांनी सांग. 40 वर्षात काय केलं ते एका टर्ममध्ये आता काय करणार आहेत. उत्तर सोलापूर तालुक्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं.
उत्तर सोलापूर तालुक्यात प्रतिनिधित्व केलं, त्याला साधी शिरापूर शिक्षण यंत्रणा करता आली नाही. विमानतळ का करता आलं नाही मुख्यमंत्री असताना? ऐकून घ्या. आता मी सांगतो एवढं ऐका, मग उत्तर द्या. आता मला सांगा, 40 वर्ष त्यांनी राजकारण केलं या सोलापूरचं. ऐकून घ्या. 3 वेळा त्यांनीच, त्यानंतर मुलीला पुढे आणतात. त्यांनी म्हणतात की इथं अहो पर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवाराची ढिगाण आहे, आम्हाला कोणला उमेदवाराची हे कळी नाही. एवढी माणसं आहेत भारतीय जनता पार्टी. तुमच्याकडे उमेदवार नाही आहे साधा उभारला. तुम्ही स्वतःवर पुरीला देता. काय दिलं सांगा पहिलं. तुम्हाला इथली ऐका, सूत मिल बंद पडली, यशवंत मिल सुल बंद पडली. थांबा. आणि युवकांना त्यांना काही करता आलं नाही. अर्थमंत्री 11 वेळा होते. काय केलं शिंदे साहेबांनी पहिलं सांगावं, आणि नंतर मुलीला तिकीट द्या. तुमच्याकडे उमेदवार नाही का? ह्यांच्याकडे उमेदवाराची लिस्ट आहे, लिस्ट. म्हणून उमेदवारी बदलतात आणि चांगलं काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहून राम सातपुते हे 2 ते 1.5 लाखाच्या मताने फरकाने निवडून मी आज सांगतो. महाआघाडीच्या माध्यमातून भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 45 लोकसभेच्या जागा निवडून येण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 45च्या पुढे खासदार निवडून येण्याचं काम महाआघाडीच्या माध्यमातून होणार आहे. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी एक सांगू इच्छितो, सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील साहेब असतील, शिवसेनेचे शिवतारे असतील, यांची बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवतारे आणि हर्षवर्धन पाटीलने वेगळी भूमिका घेतलेली आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघं जोपर्यंत बसून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला पेच ते दूर करू शकणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी ही ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तटस्थ राहणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत हा बारामती लोकसभेचा मतदारसंघाचा तिढा सुटणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या लोकसभेला नाही का तटस्थ राहण्याचं काम आम्ही सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करणार आहोत. कारण की आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मोदी सरकारला 45च्या पुढे खासदार जर निवडून यायचे असतील तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन जो लीडर आहे त्याचं नाव आहे अजितदादा पवार. अजितदादा पवारांना सोबत घेतल्याशिवाय तोपर्यंत त्यांचं जी काय ध्येय आहे ते पुढे जाणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळे एकत्रित येऊन जो निर्माण झालेला पेच जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आमच्या मनामध्ये देखील शंका निर्माण झालेली आहे. जय श्रीराम. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचं आणि माननीय आमचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब मी यांचा आभार व्यक्त करतो की सोलापूरला आज 10 वर्ष जे काही विकास निधी भाजपने आणली आहे तशीच विकास निधी पुढेही व्हावं यासाठी राम सातपुते यांसारखा तडफदार नेतृत्व व जे विधान भवनात आपण आपली बाजू मांडणारा नेता तसा संसदेमध्ये पण आपली सोलापूरची बाजू मांडणारा नेता हा भाजपने दिला आहे. व येणाऱ्या काळात आमदार राम सातपुते हे पूर्णपणे सोलापूरचे जे काही पाण्याचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील व आपले सर्व प्रश्न असतील, जे काही आपली अडचण असेल, युवकांची अडचण असेल, म्हाताऱ्या कोताऱ्यांची अडचण असेल, ही सर्व दूर करण्यासाठी आमदार राम सातपुते हे तेवढ्याच जोरदार पद्धतीने सोलापूरचा आवाज उठवतील. आणि मला अजून एक सांगायचं आहे, आमदार जर या काँग्रेसकडे उमेदवार म्हणून कोण नसेल तर हे लोकांनी त्या शिंदे घराण्यात कामगार म्हणून काम केलं. कामगार कुठल्याही एका लोकांना वेगळ्या उमेदवारी देत नाहीत, काय नाही. हे कामगार शिंदे घराण्याचे हे कामाला पाठवलेले लोक आहेत, हे फुकट काम करत असलेले लोक आहेत. यांच्याकडे एकही उमेदवार नाही, कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, हे मला सांगायचं आहे. हे उद्योग वाढीला चालना मिळण्यासाठी इथल्या खासदारांनी आपल्या काय प्रयत्न केलेले आहेत, तुम्ही काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोलापूरसाठी विमानतळ असू द्या किंवा दुहेरी पाईपलाईन असू द्या किंवा आपला नवीन कुंभारीचा काही वस्त्र उद्योगसाठी जे काय प्रयत्न चाललाय हे तर चालूच आहे प्रयत्न. आणि मी तर म्हणतो, माझं वैयक्तिक मत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिकामध्ये सत्ता जे आम्हाला भाजपला दिली ती या 5 वर्षामध्ये आद्यवाडला 180 कोटी रुपयाचं ड्रेनेजचं काम चालू आहे आणि 700-800 कोटी रुपयाचं दुहेरी पाईपलाईन चालू आहे. जे
50 वर्षापासून तेच पितो आपण. आज नवीन निधी आम्हाला मिळालेला आहे, हे कामं चालूच आहे. आणि मी सांगू इच्छितो की महापालिकामध्ये पूर्वी भाजप सरकार असताना त्या टायमाला 2 लाख 3 लाख आम्हाला देत होते. आज समान निधी आमचं भारतीय जनता पार्टीने सगळ्यांना समान निधी दिलेला आहे, एवढा मी गर्वाने सांगू इच्छितो. आपल्याकडे इथे पवार साहेबांच्या पेपरचं एक बातमी आहे, यामध्ये इथे शिंदेंचा पत्ता सांगितलेला आहे. मग या उमेदवारांना आम्ही विचारायचं आहे की हा पत्ता ह्यांचा खरंच आहे का? मग यावर ह्यांचं काय उत्तर आहे का? आमच्या उमेदवाराला जेव्हा ह्यांनी बीडचा म्हणून स्थानिक नाही म्हणून हिनवतात, मग ह्यांनी स्वतः आहेत का? ह्यांचा पत्ता इथं दिसतोय माकडाचे उपळे. आता इथं वैयक्तिक अजून भरपूर काही लिहिलेलं आहे, आम्हाला ते बोलायचं नाही आहे, वैयक्तिक गोष्टीवर आम्हाला जायचं नाही आहे. आमच्या काँग्रेसच्या मित्रांना मला सांगायचं आहे की उपरा उमेदवार आहे रामभाऊ सातपुते. हा एक ऊसतोड कामगाराचा शेतमजुराचा मुलगा आहे. त्यांच्या वडिलांचं या सोलापूरच्या मातीशी या ठिकाणी संबंध आहे. आणि कुठेतरी आज मला यांना मित्रांना सांगायचं आहे, शिंदे साहेब आमचे राज सलगर शिंदे साहेबांना सोलापूरपेक्षा मुंबईमध्ये जास्त भेटतात, मग त्यांना स्थानिक आपण म्हणायचं का? आणि राम सातपुते हा स्थानिकच आहे, त्यांचे आई वडील हे शेतमजूर आहेत. आणि ही लढाई एका शेतमजुराच्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची त्याच्या विरुद्ध सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला प्रणित शिंदे विरुद्ध आहे. आणि मला विश्वास आहे हे सोलापूर हे कामगारांचे शहर आहे आणि नक्कीच हे सोलापूरकर या शेतमजुराच्या मुलाला नक्कीच साथ देतील. आणि प्रणित शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेना मला विनंती आहे की यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की या ठिकाणी कुठेतरी यांचं बीपी हाय व्हायचं. आणि उपरा जो उमेदवार म्हणत आहेत, मला सर्वप्रथम सांगायचं आहे की भाजपमध्ये लोकशाही जिवंत आहे. भाजपमध्ये ऊसतोड कामगार होते, कुठलाही कामगार होते, कामगाराचा आमदाराचा खासदार होऊ शकतो. पण काँग्रेसकडे 50 वर्षामध्ये खरडमल गेले, बेरिया गेले, महेश कोटे गेले, तात्या कोटे गेले, हे सगळे गेले, पण त्यांना कधी आमदार केले नाही, खासदार केले नाही. लक्षात ठेवा. मला इथं चॅलेंज करायचं आहे की रामभाऊ सातपुते यांनी गेल्या 5 वर्षामध्ये माळशिरसमध्ये केलेली कामं आणि प्रणिती शिंदेंनी 10 वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी केलेले कामं समोर आणावेत. नक्कीच मी यामध्ये सांगतो 15 ठीक आहे, चला किती असू द्या, अहो आम्ही आमदार समजून देणार. तर मला चॅलेंज देऊन सांगायचं आहे की कामाची तुम्ही शहानिशा करा. नक्कीच रामभाऊ सातपुते यांनी जास्त कामे केलेली आपल्याला आढळतील, विकास कामे जास्त कामे केलेली असतील. आणि उपरा उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर राहुल गांधी हे वायनाडमध्ये जाऊन उभारतात आणि यांचे राष्ट्रीय अध्यक्ष इटलीचे यांना पसंत होतात, बाहेरच्या देशातील राष्ट्रीय अध्यक्षांना आवडतात, राष्ट्रीय नेत्यांना आवडतात. आणि यांची पार्टी दिल्लीमध्ये गांधी आणि सोलापूरमध्ये फक्त शिंदे यांच्यामध्ये उमेदवारी मागायला सुद्धा कार्यकर्ते घाबरतात. आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंजाच उचलाव्या, यांच्या चपल्याच उचलाव्या, एवढंच काम या कार्यकर्त्यांना इथं दिलेलं आहे. सोलापूर लोकसभा जो लागलेला आहे, आज सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत या सोलापूर लोकसभेमध्ये आपण ज्या खासदारांना निवडून दिलो ते खासदार सोलापूरच्या विकासासाठी तर काय केलेच नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ह्यांच्या पार्टीवरती अशी वेळ आलेली आहे, प्रत्येक 5 वर्षांना ह्यांना खासदार बदलावा लागतोय. कारण ह्यांनी उमेदवारी देताना लोकशाही आहे, परंतु तुमच्याकडे एक वेळा निवडून आलेला खासदार, मग तुमचा आमदारकीला लोकशाही नाही का? आमदारकीच्या वेळेस लोकशाही, हुकुमशाही आहे. हे बघा, एक तर हुकुमशाही आहे, नाहीतर हुकुमशाही आहे, नाहीतर त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा सोलापूरचा विकासासाठी आजपर्यंत सोलापूरमध्ये ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या गोष्टी, सुशिक्षित बेरोजगार 70 वर्षात झालं नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिलंय, मग तेच किती वर सांगायचं? 70 वर्षात काय झालं हे सांगायचं का आपण? परंतु जे सत्य परिस्थिती आहे सध्या भारत देशामध्ये जे तरुणाची सोलापूरमध्ये आज कुठलंही आज इंजिनिअरिंग झालं, डॉक्टर झालं, आज त्यांना जॉब नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आज सुशिक्षित बेरोजगारासाठी कुठला उमेदवार काय करतो का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज आपल्या सोलापूर विमानतळाचा जो प्रश्न आहे, हे पूर्ण आपल्या सोलापूरच्या नंतर कितीतरी ठिकाणी विमानतळ झाला, परंतु हे विमानतळाचा प्रश्न किती दिवस झाला लकडलाय. कुठल्या लोकप्रतिनिधींनी, कुठल्या खासदारांनी, कुठल्या आमदारांनी काय प्रयत्न केला ह्याचा विचार करा ना. कारण तुम्हाला बघाशी बोललं तर राग आलं, दर 5 वर्षांनी खासदार बदलला जातोय, म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर तुमचं महापालिका सत्ता होती, तुमचं राज्यात सत्ता होती, तुमची केंद्रात सत्ता होती, त्यावेळेस दोन्ही देशमुखांनी भांडण्याशिवाय दुसरं काय केलंय का हे पण विचार करा ना. कारण जरी हा माझा नेता असला तर माझा नेता कुठं त्याचा सुद्धा कुठं उभं झाला पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये
आपल्याला सर्वसामान्य जनता अहोरात्र कष्ट करून निवडून देते, आपण त्यांना इलेक्शनच्या वेळेस काहीतरी गोळ्या बिस्किटं देतो, काहीतरी त्यांना चॉकलेट देतो, असं करू तसं करू, जॉब देऊ, म्हणजे त्या आशेनं आपल्याला लोक निवडून देतात. तर आपण इथं न भांडता आपल्या सोलापूरच्या विकासासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती सगळ्यांनी बोलावं असं मी आवाहन करतो. वास्तविक आता मगाशी चर्चा झाली उमेदवारीवर आणि विकासावरनं. उमेदवारीचा पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की असं मला वैयक्तिक असं वाटतंय किंवा बाकीच्या आमच्या भाजपमधल्या किंवा आमच्या पक्षामधल्या बाकीच्या लोकांच्या दलित समाजाच्या लोकांना असं वाटतंय की 2 आमदार आहेत. विजयकुमार देशमुखची 4थी टर्म आहे. सुभाष देशमुख दोन टर्म आमदार आहेत. सुभाष देशमुख सहकार मंत्री होते 5 वर्ष, हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मग आम्ही तुमची उमेदवार तुम्ही उपरा काय हा मुद्दा आमच्यासाठी नाही आहे. आम्ही मुद्दा एक मांडतोय, बाकीचे लोक काय पण म्हणू द्या. गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये भाजपकडे ताकद नव्हती काय दलित नेता ह्या भूमीत तयार करावा. आणि झाला प्रश्न विकासाचा. ज्या भागातून मी येतोय, ज्या ग्रामीण भागात मी काम करत असतो तेव्हा बघत असतोय मी सिद्धेश्वर कारखाना बंद पडल्यानंतर लोकांची काय अवस्था झाली आहे. कारण त्या लोकांचं सोलापूर जिल्ह्यामधला दक्षिण सोलापूर अक्कलकोट भागामध्ये सगळ्यात चांगला चाललेला कारखाना तो, शेतकऱ्यांच्या पैशातून उभा राहिलेला कारखाना. कुणाच तरी 4 दोघांच्या त्या व्यापाऱ्यांचं ऐकून त्यांनी पाडण्यात आला. आज तिथले लोक ते शेतकरी तिथे देशोधडी लागले. दुसरा एक मुद्दा होता त्यामध्ये लोकांनी अजूनही विचारलं शिंदे साहेबांनी काय केलं. शिंदे साहेबांनी NTPCचा काय मोठा प्रकल्प सोलापूरला आणला. त्या NTPCच्या माध्यमातून लोक असं म्हणले की टेम्परेचर वाढलं, हीट वाढतं, हे वाढतंय. आज त्याच NTPCच्या माध्यमातून सोलापूर शहराला समांतर जलवाहिनीचं जे काम चालू आहे का सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी NTPC मदत करते तुम्हाला. हे सोलापूरच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी जे काम चालू आहे त्या कामाला मदत NTPC तुम्हाला करते. मग हे तुम्हाला असं कधी वाटत नाही का की तुम्ही जे सांगताय दुहेरी जलवाहिनीचं आमचं काम चालू आहे, स्मार्ट सिटीमधून काम चालू आहे, पण त्या कामाला मिळणार निधी NTPC पण देत आहे ना. मग ती NTPC आणली शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांनी BSF सारखं काही ट्रेनिंग कॅम्प इथं आणलं होतं. सरकार बदलायचं तुम्ही ते ट्रेनिंग कॅम्प तुम्ही कॅन्सल केला. राहिला सुद्धा प्रश्न निघाला बोरामणी विमानतळाचा. मी त्या बोरामणीच्या भागात राहणार तिथं माझं गाव आहे. त्या विमानतळाची जमीन ॲक्वायरेशन झाली, त्यानंतर सरकार गेलं. मग तुम्हाला ह्या कारखाना ही चिमणी पडून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्यापेक्षा इथं जमीन तयार असताना, जागा तयार असताना तुम्ही तिकडे विमानतळ कार बांधायला गेला, इथं का बरं तुम्ही चालू केलं नाही, हा प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. उद्योगधंद्याचा एक विषय महत्त्वाचा आहे. इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांचे देखील प्रश्न काही आहेत. आणि इथल्या जर कंपन्या आहेत, अनेक कंपन्या बंद पडत आहेत. त्याला उद्योगधंद्याला वाढीसाठी चालना मिळायला पाहिजे, ते मिळत नाही आहे. विमानसेवेचा प्रश्न तसाच मागं पडतो आहे. अनेक वेळा याच्याविषयी आंदोलनं झाली, उठाव झाला शहरातून, परंतु असे प्रश्न अनेक मागे राहतात. काय कारण असू शकतं, काय सांगाल? मुळात इथल्या मतदारांची निष्क्रियता हा पहिला मुद्दा आहे. बोलतोय जाणीवपूर्वक बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. इथला मतदार जय श्रीराम म्हणलं की हिंदूच्या मागे जातो, अल्लाहू अकबर म्हणलं की मुसलमानांच्या मागे जातो, जय भीम म्हणलं तर दलितांच्या मागे जातो. आणि ह्या डिवायडेशनमुळे इथल्या सुजान मतदार नागरिकांच्या डोक्यामध्ये सत्सद विवेक बुद्धीनं विचार न करता ह्यांचे बटणं न कळत भाजपकडे जातात, कधी काँग्रेसकडे जातात, परंतु इथल्या मातीतल्या उमेदवाराकडे जात नाहीत. राहता राहिला विमानतळाचा प्रश्न, राहता राहिला उद्योगधंद्याचा प्रश्न, राहता राहिला रोजगाराचा प्रश्न, राहता राहिला तरुणांच्या स्थलांतराचा प्रश्न, राहता राहिला पाण्याचा प्रश्न. या सगळ्या प्रश्नामध्ये इथल्या निष्क्रिय 2 देशमुखांचंही कर्तृत्व दिसतं. इथल्या 2 निष्क्रिय देशमुखांनी इथे फक्त प्रत्येक वस्त्यांनी ग्रुप तयार करायचे, नेते तयार करायचे, एकाला निधी द्यायचा, त्यातून आलेल्या टक्केवारीमधून स्वतःचा ग्रुप आणि अस्तित्व वाढवायचं, त्यामधून डिवायडेशन करायचं आणि समाजामध्ये ध्रुवीकरण करायचं. दुसरी गोष्ट, पालकमंत्रीपद असताना या ठिकाणी IT कंपन्या का आल्या नाहीत? तुमचे 2-2 खासदार आहेत. एक लोकसभेचा होता, त्यावेळी पण आले नाहीत. ज्या पद्धतीनं आता NTPCचा मुद्दा यांनी मांडला किंवा साखर कारखान्याचा मुद्दा मांडला, तर मला म्हणायचं आहे की हे सगळे अगोदरच्या गोष्टी आहेत, त्याला कॅरी फॉरवर्ड पण तुम्हाला करता आलं नाही, त्याला जतन करणं पण तुम्हाला आलं नाही. दुहेरी जलवाहिनीचं बोलताय, त्याचं काम अजूनही अर्धवट आहे. म्हणजे ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळी त्या अगोदर खोदून ठेवायचं आणि हे काम भाजपच्या माध्यमातून चालू आहे असं दाखवायचं, पण त्याचं उद्घाटन अगोदरच कोणीतरी केलेलं असतं. मग याच्यामध्ये असं आहे की युवकांचा जो प्रश्न राहतोय, तरुणांच्या रोजगाराचा असेल, शिक्षणाचा असेल. आता पुण्यामध्ये बघितलं तर IT हब आहे, एवढं मोठं IT हब आहे की पुण्यामधली तरुण पुण्यामध्येच काम करत आहेत, त्यांना कुठे हैदराबाद मुंबईला जाण्याची गरज पडत नाही. मग सोलापूरच्या तरुणांना काय धाड भरली आहे? शिक्षण इथं घ्यायचं, नोकरी पुण्यात करायची का? इथलं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला एक मानांकन हवं होतं, ते मानांकन इथल्या सोलापूर विद्यापीठाला भेटत नाही अजून पण. या ठिकाणी IT हब येत नाही, या ठिकाणी उद्योगधंदे येत नाहीत. जर आता मध्यंतरी यांनी मिलिंद कांबळेचं नाव काढलं, डिक्कीच्या माध्यमातून उद्योगधंदे आम्ही तर देऊ करतो म्हणले, आणि अचानकच ऊसतोड आणला. ऊसतोड कशासाठी आणला? ऊसतोडाचा मुलगा कशासाठी आणला? काय संबंध? म्हणजे मला बोलायचं असं आहे की नेतृत्व कोणीही करू द्या,
परंतु या ठिकाणी विकासाचे मुद्दे असले पाहिजे, या ठिकाणी रोजगार असला पाहिजे, या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे आणि याच्यावर तरुणांनी बोललं पाहिजे. नाहीतर जय श्रीराम म्हणा आणि चला मागे, या गोष्टीला तरुणांनी भुललं नाही पाहिजे. तरुणांनी सत्सद विवेक बुद्धीचाच वापर करावा. नसेल तर तुम्ही या ठिकाणी निष्क्रिय आहात. सोलापूर हे कायमस्वरूपी खड्ड्यात आहे, खड्ड्यात राहील आणि धुळापूर म्हणूनच ओळखलं जाईल. सोलापूरचं टॅलेंट हे बाहेर जात आहे. आपण जर पाहिलं इथल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा देखील एक खंत व्यक्त केली की बाबा आम्हाला जर इथलं आमच्या भविष्यासाठी जर काय नसेल, IT पार्क वगैरे जर रोजगार निर्मित नसेल तर आम्हाला पुढं बाहेर जावं लागतं आहे. एक त्यांनी खंत व्यक्त केली. उद्योजकांनी देखील अनेक 70 ते 80 उद्योग या ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. शिवाय सोलापूरच्या ज्या गारमेंट उद्योग असेल त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, मागं पडत आहेत. विद्यार्थ्यांनी देखील खंत व्यक्त केली. काय सांगाल तुम्ही याविषयी? बरोबर आहे. जे गेल्या 40 वर्षात व्हायला पाहिजे होतं ते ह्या खासदाराकडून अपेक्षा होती. आपण जे 40 वर्षात अपयशी ठरले म्हणून आपण 2 नवीन खासदार निवडून दिले की विद्यार्थी आपले सोलापुरातून बाहेर जातात पुण्याला, ते जाऊ नये, आपले विद्यार्थी इथेच राहावे. पण इथले दोन्ही खासदार निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यामुळे आज विद्यार्थ्यांवर ही वेळ आलेली आहे. आज सोलापुरात जे माझे मित्र आतिश बनसोडे यांनी सांगितलं IT हब यायला पाहिजे होती, बाकीचे उद्योगधंदे यायला पाहिजे होते, हे आले नाहीत. हे जर पूर्णपणे भाजपने स्वतः हे स्वीकार केलं पाहिजे की हे त्यांच्या खासदारांचं अपयश आहे. इथल्या आमदारांचं आज 5 आमदार त्यांच्या महायुतीचे आहेत तिथं, हे त्यांचं अपयश आहे. हे त्यांनी मान्य करत नाहीत. श्रीराम मंदिर झालं, विषय संपला, असं होत नसतं. सोलापूरचे प्रश्न हे मूळ रोजगारीचे प्रश्न आहेत, इथं भूकबळीचे प्रश्न आहेत. ह्या गोष्टीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरंच विचार केला पाहिजे. आता IT हबसाठी शरद पवार साहेब प्रयत्न करत आहेत. सोलापुरात महेश अण्णा कोटेंच्या माध्यमातून IT पार्क येत आहेत. भाजपच्या खासदारांनी जे काम करायला पाहिजे होतं ते महेश अण्णा कोटे जे शहर राष्ट्रवादीचे आहेत, शरदचंद्र पवार गटाचे, ह्यांनी उद्घाटन केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून उद्योग सेल येत आहेत. भाजप इथं टोटली निष्क्रिय ठरलेलं आहे. या 10 वर्षात भाजपने नुसतं पतंग उडवायचं काम केलेलं आहे. मला काय म्हणायचं आहे, भाजपनं जे आश्वासन दिले होते कुठल्या भाजपने पूर्ण केलेलं आहे? तुम्ही शिवस्मारकाचा मुद्दा आणला होता, शिवस्मारक पूर्ण झालेलं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक करणार होतं, पूर्ण झालेलं आहे का? काळे धन आणणार होतं, पूर्ण झालेले आहेत का? काळे धन आणणार होतं, पूर्ण झाले का? 15 लाख आणणार होते, आणलेत का? शेतकऱ्यांचे 86,000 करोड माफी करतो म्हटले होते भाजप सरकार, का केले नाही? गुगल बरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला आणि 4.5 लाख करोड रुपये फक्त स्टेशनवर वायफाय बसवायला केले. वायफायनं पोट चालणार आहे का शेतकऱ्यामुळे पोट चालणार आहे? मला सांगा तुम्ही. भाजप आपल्या मूळ प्रश्नाबरोबर खेळण्याचं काम या भाजपनं गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. देशभरात फक्त हुकुमशाही आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. इथं कुठल्या मीडियाला बोलू दिले जात नाही, कुठल्या नेत्याला बोलू दिले जात नाही. आणि जे बोलत आहेत त्यांना ED, इन्कम टॅक्स या सगळ्या अन्याय करत या भाजपनं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा हे खासदार 10 वर्ष झाले, यांचे खासदार 2 होते, त्यावेळेस यांनी काहीही केलेलं नाही, एकही काम केलं नाही. शेतकऱ्याला देशोधडीला मिळवलेलं आहे. हे साखर कारखान्याची चिमणी पाडायची काही गरज नव्हती, तरी विनाकारण कारखान्याची चिमणी पाडून आमच्यासारख्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अजूनसुद्धा पीक विमा आम्ही दरवर्षी भरतो, पण पीक विमा एकदाही आम्हाला मिळाला नाही, हे आम्हाला घंट आहे. आणि GST, खतावर GST, परत आमच्यासारख्या बेरोजगार तरुणांना काही रोजगार इथं दिलेला नाही. आणि या भाजपचे लोक जे म्हणतात 70 वर्षात काही केलं नाही काँग्रेसने, यांच्या आईवडिलांना विचारा ना जाऊन काय केलं आहे काय नाही. यांच्या आईवडील उत्तर देतील ना. यांच्या आईवडील उत्तर देतील यांना बरोबर. यांनी डोळे फक्त आंधळे झालेत, आंधळे. यांना दुसरं काही दिसत नाही. फक्त उठलं की मोदी, डोळ्यासमोर मोदी मोदी झालं. दुसरं कोण नेता नाही यांचा, हे त्याला बघून द्यायला लागले. आणि आम्ही पण राम भक्त आहे, कट्टर राम भक्त आहे. राजीव गांधींमुळे राम मंदिराची सुरुवात झालेली आहे, हे लक्षात ठेवा. कट्टर आहे, कट्टर आम्ही, त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर आहे. सोलापूरच्या गेल्या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं भकास करण्याचा प्रयत्न या भाजपच्या 10 वर्षाच्या खासदारांनी केलेला आहे, या सोलापूर जिल्ह्याने पाहिलेलं आहे. आणि या 10 वर्षामध्ये यांना इतकंही काम करता आलं नाही की एक प्रबळ दावेदार या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यांना उभा करता आलेला नाही. यांना प्रत्येक वेळेस उमेदवार हा आयातच करावा लागतो. गेली 10 वर्षामध्ये अक्कलकोट असेल किंवा सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न यांनी कधीही कुठल्याही पद्धतीचं मार्गी लावलेला नाही. आणि एवढ्या दिवसामध्ये कुठल्याही तरुणांना रोजगार मिळावा इतका मोठा उद्योग या सोलापूरमध्ये कधीही त्यांनी आणलेला नाही. आणि फक्त हे बाता मारतात आणि बडाया मारतात की बाबा आमच्या मोदींनी अमुक कामं केली, पण मोदींनी कुठल्याही प्रकारचं कोणत्याही मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं नाही आहे. आणि या जनतेने सोलापूरच्या
एक दिशाभूल होऊन या जनतेने गेली 10 वर्षामध्ये निवडून दिलं, पण त्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी काय काम केलं किंवा तो लेखाजोखा या इथल्या नेत्यांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी यांचा घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळं गेले 10 वर्षामध्ये सोलापूर जिल्हा हा सगळ्यात मागास झालेला आहे. आणि इथले तरुण बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन व्यवसाय उद्योग आणि कामाला जात आहेत. याचं हे फेल्युलर आणि हे शोकांतिका ही भाजपची आहे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्यांच्या खासदारांची आणि आमदारांची आहे. काय सांगाल, भाजपनं काय प्रयत्न केले आहेत, रोजगार निर्मितीसाठी इथल्या खासदारांनी काय प्रयत्न केलेले आहेत, केंद्रीय स्तरावरील सध्याच्या प्रकल्पांची काय सद्यस्थिती आहे, काय सांगा? मागील 70 वर्षापासून जे काँग्रेस राष्ट्रवादीचे तत्कालीन सरकार होतं त्यांनी घाण केलेले आम्हाला काढायला वेळ लागला नाही साहेब. मागील 10 वर्ष आम्ही सगळा सुपडा साफ केलेला आहे त्यांचा. आणि विमानतळाचा जर प्रश्न राहिला तर माझ्या सहयोगी सगळे मित्र पक्ष आम्हाला खाजगीत बोलतात, खरंच मोदी साहेबच पाहिजे म्हणतात. हे आमचे सगळे सहयोगी मित्र बोलतात. आणि आज कॅमेरासमोर ते जरी वेगळं बोलत असतील पण विमानतळाचं तुम्ही आत्ता चला, तुम्हाला आत्ता लक्षात येईल की येत्या 2-3 महिन्यामध्ये या लोकसभेच्या नंतर इथं पहिलं विमान उडान घेईल. आणि आपल्या डोमेस्टिक असेल किंवा हे कार्गो असेल, हे सगळी विमानसेवा सोलापूरची चालू होणार आहे. आणि हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. माझ्याकडे लिखित पुरावे आहेत की चालू खासदारांनी काय काय कामं केली. मी आकड्यामध्ये ते सांगू शकतो. आज स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी बऱ्याच उद्योगांना चालना दिली आहे. बरेच उद्योग इथले बऱ्यापैकी मुद्रा लोन घेतलेलं आहे. आणि मुद्रा लोनचा त्यांनी 2 नंबर धंदे ते तुम्ही करता, ते तुम्हाला माहिती 2 नंबर धंद्याचं. भाजपा संस्कारक्षम पक्ष आहे, भाजपा संस्कारक्षम पक्ष आहे. तुम्हीच लाभार्थी आहे माझ्या माहितीप्रमाणे. मुद्रा लोनचे तुम्हीच लाभार्थी आहे आणि तुम्ही आज कर्ज फेडत नाही मुद्रा लोनचं. ही मोदी साहेबांची गॅरंटी आहे आणि ही गॅरंटी आज इथं आम्ही देतोय. येणारा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आमच्याकडे आला आहे. राम म्हणून यांना सुटलाय आता घाम. आणि 70 वर्ष यांनी केलंच नाही काम. राम भी मिळेल, काम भी मिळेल. राम पण मिळेल, काम पण मिळेल. सुशील कुमार शिंदे साहेब खासदार असताना विद्यापीठ आणलं, NTPC आणली, BSF ट्रेनिंग सेंटर आणलं, विमानतळाला जागा उपलब्ध करून दिली. मी इतक्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्यावेळेस म्हणायचे की सुशील कुमारांनी बंद पडलेल्या फॅक्टरी आणल्या. माझं म्हणणं काय की गेल्या 10 वर्षामध्ये शरद बनसोडे आणि जय सिद्धेश्वर महाराजांनी बंद पडलेला तरी एखादा खासदारकीच्या लेवलचा प्रोजेक्ट आणलेला आहे का? एका माणसाला रोजगार मिळावा, एक माणूस कामाला लागावा अशी एखादी संस्था तरी उघडलेली आहे का? ती त्यांना सुद्धा माहिती आहे. पहिल्यांदा खासदार बदलला, दुसऱ्यांदा खासदार बदलला का तर पक्ष स्वतः ठरवतोय की निष्क्रिय खासदार आहे. वारंवार सोलापूर शहरावर खासदार बदलून, उमेदवार बदलून, जातीपातीच्या नावावर राजकारण करून सोलापूरमध्ये प्रयोग केले जातात. सोलापुराची भूमी ही प्रयोग करायसाठी नाही झालेली नाही आहे. यावेळेस तुम्ही पाहिलं असेल सलग 3 वेळा सतत स्वतःच्या जीवावर हॅट्रिक करत प्रणितताई शिंदे आमदार झालेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात तुम्ही फेरफटका मारला तर कित्येक ठिकाणी त्यांच्या विकास कामाचे बोर्ड दिसतील. पण मी ठामपणे सांगू शकतो की जय सिद्धेश्वर महाराजांनी केलेल्या एखाद्या कामाच्या बोर्डचं ओपनिंगचा एखादा बोर्ड जरी त्यांनी दाखवला तरी मी ₹1,00,000 बक्षीस द्यायला तयार आहे. एखादं सुद्धा काम त्यांनी केलेलं नाही. साधं त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 देशमुखांच्या राजकारणामध्ये महापालिकेचं वाटोळं झालं, या शहराचं वाटोळं झालं. 3रा गट तयार न होऊ देण्याच्या मागे सोलापूर शहरातल्या विकासाचे खीळ लावायचं काम त्यांनी केलं. सोलापूर शहरामध्ये विमान उडवतो म्हणून सामान्य शेतकऱ्याची चिमणी पाडली गेली, पण साधं विमान त्यांना उडवलं नाही. सोडा, उड्डाण पूल करतो म्हणाले, 10 वर्षात एक उड्डाण पूल करता आलं नाही, साधा रोजगार देता आला नाही. विकास कामावर त्यांना काही बोलता येत नाही. त्यामुळे वारंवार उमेदवार बदलणं, सोलापूर शहराच्या विकासाची थट्टा करणं, नागरिकांच्या जीवाशी खेळणं अशा प्रकारचं काम भारतीय जनता पार्टी सोलापूरमध्ये करत आहे. परंतु त्यांच्या राम नीतीला प्रणिती शिंदेची विकास नीती उत्तर देईल आणि जनमतातून ते निवडून येतील यात आम्हाला शंका नाही आहे. आमचे मित्र रासलकर आत्ता ते पोळतिडकीने ताईंचं साहेबांचं कौतुक करत होते. मला त्यांना सांगायचं आहे, ज्यावेळेस 2004ला लोकसभा ही आमची या ठिकाणी काँग्रेसकडनं उज्ज्वला त्यांनी उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर शिंदे साहेब, त्यानंतर प्रणित. म्हणजे हे का फक्त गुलामगिरीच करणार आहेत का? आमच्यामध्ये सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी मिळाल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे. आणि आता हे लोक म्हणतायत की राम सातपुतेने बंगला बांधला. अहो, बुड्डी के बाल विकणारा शिंदे साहेबांनी आज देश विदेशामध्ये संपवलेली संपत्ती ही काय त्यांनी काय कबाड कष्ट करून कमवलेली आहे का? त्यांची काही संस्था कुठली आहे, त्यांचा कुठला व्यवसाय आहे? त्यामुळे कुठेतरी आपलं ते लेकरू लोकांचं कार्ट. त्यामुळं सुशील कुमार शिंदेची आणि प्रणित शिंदेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळं अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डोक्यामध्ये भडकवून त्यांना अशा चर्चासत्रामध्ये खराब करायचं काम करत आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये लोकशाहीची सतत हेटाळणी होत आलेली आहे. एकमेव भारतीय जनता पार्टी मोदीच्या नेतृत्वाखाली भारताचं संविधान पाळणारं असं हे सरकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जेव्हा एक
सर्वात खालच्या आदिवासी भागातला जर काय माणूस जेव्हा राष्ट्रपती सर्वोच्च पदापर्यंत जाईल तर खऱ्या अर्थानं लोकशाही येईल. तर राष्ट्रपती आज भारतीय जनता पार्टीने अतिशय दलित वस्तीतल्या एक आपल्या भगिनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपद केलं आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. बाबासाहेबांचं स्मारकाचं उद्घाटन, स्मारकाचं जे काही त्याला निधी देऊन आज मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं, त्यांच्या कार्यपदचिन्हावर चालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. संविधानाचं पुरेपूर पालन करून आज भारतीय जनता पार्टी काम करत आहे. आज केंद्र आणि महाराष्ट्र राज्य यांच्याकडून महिलांना संपूर्ण शिक्षण मोफत या ठिकाणी देण्याचे ठराव करण्यात आलेली आहे आणि बसमध्ये महिलांना 50% सवलत मिळत आहे. मनपाकडून वैयक्तिक कर्ज म्हणून 10,000 रुपये लोन त्या ठिकाणी देण्यात येत आहे. पंतप्रधान घरकुल योजनाच्या माध्यमातून 30,000 घरकुल जो मिळाले त्याचे भूमिपूजन सुद्धा आणि त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे. हर घर जल योजना नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून या ठिकाणी आलेले आहे आणि घर तेथे शौचालय हद्दवाडला किती महत्त्वाचा हा शहरात राहणाऱ्यांना कळणार नाही. आम्ही हद्दवाडचा कार्यकर्ता आहे. हद्दवाडमधल्या नागरिकांना घर तेथे शौचालय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. दोन ठिकाणी ड्रेनेज लाईनचे जो 185 कोटी आणि 180 कोटी दोनदा, एक जोड्या सोलापूर एक मजरेवाडी भागात ड्रेनेज लाईनचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम होत आहे आणि 5 किलो अनाज या ठिकाणी 5 किलो अनाज जो आहे संपूर्ण रेशन दुकानांना मोफत त्या ठिकाणी देण्यात आहे. 100 बेड महिलांसाठी आणि 100 बेड शिशूंसाठी या ठिकाणी देण्यात येत आहे. असे अनेक योजना या ठिकाणी राबवत आहे आणि सोलापूर शहराचा विकास जर कोण करणार असेल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच करणार आणि सोलापूरचा खासदारच करणार असं माझं ठाम आहे. सोलापूरचे उमेदवार ऊसतोड म्हणतात. ऊसतोड म्हणणाऱ्यांचं 50 कोटीचा बंगला असू शकतो का? उमेदवार म्हणतात ऊसतोडीचा. कुठं ऊसतोडीचा आहे उमेदवार आहे? यांच्याकडं जुन्या प्रॉपर्टी यांच्या बायकांकडं 50 किलो सोने घालून येतात. मग यांनी विकास फक्त शिंदे साहेबांनी केला. सोलापूरसाठी आमदार प्रणितीने 15 वर्ष विकासासाठी काम केलं आहे आणि शिंदे साहेबांनी काम केलं आहे. या पलीकडं शिवाय आपले महाराज सिद्धेश्वर महाराज असतील, शरद बनसोडे साहेब, त्यांना नाराज होऊन यांनी पक्ष बदलत आहेत, त्यांना नाराज होऊन त्यांनी उमेदवार बदलत आहेत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट काय? म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात काँग्रेसला मतदान करावे, प्रणितीताईला निवडून सोलापूरच्या विकासासाठी पाठवावे. सोलापूरच्या विकासासाठी आमदार प्रणितीताई शिंदे यांनी 3 वेळा काम केल्यामुळे लोकांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकून आता परत या ठिकाणी लोकसभेला काँग्रेस पक्षाची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आजपर्यंत त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी अनेक कामं केले. प्रत्येक क्षेत्रातील कामगार असू द्या, व्यापारी असू द्या, उद्योग असू द्या, प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी या ठिकाणी काम करतात आणि सोलापुरातील रेडीमेड उद्योग असू द्या, यंत्रमाग उद्योग असू द्या, बिडी कामगार असू द्या, या सर्वांसाठी आजपर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यांचा विश्वास असल्यामुळेच या ठिकाणी त्यांनी 3 वेळा या ठिकाणी सोलापूरला निवडून दिले. परवाच या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी ते गावभेट दौरा करत आहेत. मंगळवेढा असू द्या, पंढरपूर असू द्या, मोहोळ असू द्या, या तालुक्यात त्यांनी दौरा केलेला आहे. मंगळामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित असलेला मंगळा उपसा सिंचन 24 गावचा पाणी प्रश्न असू द्या, 11 गावचा म्हैसाळचा पाणी प्रश्न असू द्या, 35 गावचा पाण्याचा प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडून या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे सोलापूरमध्ये जिल्ह्यात या ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला आणि या परत सर्व गावभेट दौरा करून ते लोकांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेत आहेत आणि निश्चित सोलापूरचे लोक या ठिकाणी विकासावर या ठिकाणी त्यांना मत देतील आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी माननीय आमदार प्रणितीताई लोकसभेत पोहोचून सोलापूरचा आवाज संसदेत बुलंद करतील. जे आता हे BJP शिवसेनेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत जे बोलत आहेत की विकास केला मोदींनी, मी स्थानिक प्रश्नापासून ते राष्ट्रीय स्तराच्या प्रश्नापर्यंत जातो. BJPची सत्ता होती, BJPचे 2 खासदार होते सोलापूरमध्ये. यांनी काय केले? शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे येतात. यांनी किसान सन्मान निधीचं म्हणतात. आज प्रत्येक खताच्या पोतावर 18% GST लावत आहे मोदी सरकार. त्याचे 2,500 रुपये झाले. दिवसाला 17 रुपये देता हा मोदी सरकार शेतकऱ्यांची घोर चेष्टा करत आहे. व जय सिद्धेश्वर स्वामी महाराज 1.5 लाखांनी निवडून दिलं सोलापूरकरांनी. त्यांनी 5 वर्षात या BJPच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवावं की संसदेत कोणता प्रश्न हा सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी मांडला. मध्यंतरी बारामतीचे आमचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुद्दा प्रश्न उपस्थित केला होता की सोलापूरचे खासदार संसदेत दिसत नाही, हा प्रश्न उपस्थित केला होता. आणखीन मी बोलू इच्छितो की ह्यांनी आता राम सातपुतेंना जी उमेदवारी दिली आहे,
हा उमेदवार माळशिरसचा आहे आणि त्यांचाही विकास आहे, परंतु ह्यांना स्थानिक उमेदवार मिळत नाही आहे. आणि भाजप राम मंदिर बांधलं, रामाबद्दल आमची हे आस्था आहे. हे मोदी भक्त जे एवढे आहेत इथं 15 लाख बोलले. नंतर जे हे नोटाबंदी केली मोदींनी 7 वर्षात, हे 2000ची नोट बंद केले. नोटाबंदीचा यांना काय फायदा झाला? 2000ची नोट हे टिकवू शकले नाहीत आणि म्हणतात की हा 2047पर्यंत आम्ही विकसित भारत बनवू. 2014ला म्हणले आम्हाला 5 वर्ष द्या, आम्ही 60 महिन्यात काम करून दाखवू. हा पहिला जुमला झाला. दुसरा जुमला नोटबंदीचा झाला. तिसरा आता राम मंदिरचा झाला. आता चौथा म्हणतात की 2047पर्यंत देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की आम्ही विकसित भारत बनवू. हे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. आणि येत्या निवडणुकीत सोलापूरची तमाम सुज्ञान व जागरूक जनता प्रणिताई शिंदे यांना येत्या निवडणुकीत 1.5 लाख मताधिक्याने निवडून देणार. गेल्या 10 वर्षामध्ये या भाजपच्या खासदारांनी कोणत्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आहे आणि ह्या जनतेला, सुज्ञ जनतेला या सोलापूरच्या समजलेलं आहे. 2014मध्ये आम्हीही त्यांचा प्रचार केला, पण 2014च्या नंतरनं वस्तुस्थिती काय मोदींची आम्हाला समजू लागली आणि आम्हाला ती उमजू लागली. आणि उद्धव साहेबांनी त्यामुळे ज्यापासून फारकत घेतलं. या मोदी सरकारचं एकच ध्येय धोरण आहे, सगळ्या मित्रांना जवळ घ्यायचं आणि त्यांना बगलत घेऊन त्यांना कटार घुसवायची, त्यांना धोबी पछाड द्यायचं आपल्याच मित्रांना. इतकंच काम गेल्या या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेले आहे. या सोलापूरमध्ये ना कुठले उद्योगधंदे आणले, ना विमानसेवा चालू झाली, ना कोणत्याही प्रकारचं पाण्याचा प्रश्न या अक्कलकोटचा असेल किंवा सोलापूर शहराचा असेल हा मिटलेला नाही आहे. दुहेरी पाईपलाईनचं आश्वासन गेली 10 वर्षापासून या भाजपच्या नगरसेवकांनी व भाजपच्या आमदारांनी आणि खासदारांनी दिलं, पण कुठल्याही पद्धतीचं दुहेरीकरणाचं काम हे अस्तित्वात आणि पूर्णत्वास घेऊन जाण्यामध्ये भाजप सबसेल अपयशी ठरलेलं आहे. झेडपीमध्ये यांची सत्ता होती, महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार यांचे आणि 2 खासदार यांचा. पण एवढे सगळं असूनही या सोलापूर जिल्ह्याला निधी हा कमी प्रमाणात आणण्याचं काम ह्याच आमदारांनी केलं. आणि कोणत्याही पद्धतीचं आमदारांनी असू दे किंवा खासदारांनी असू दे आणि यांच्या नगरसेवकांनी असू दे, कुठल्याही पद्धतीचं काम या सोलापूर शहरासाठी व सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतेही काम केलेलं नाही आहे. आणि मोठमोठे उद्योगधंदे, ज्यामध्ये आत्ताच आमच्या मित्रपक्षातील राज सलगर यांनी सांगितलं की एकही असा उद्योग आणून दाखवला आहे का तुम्ही की एका माणसाला आणि एका महिलेला एखादी नोकरी लागेल, तर असा कोणताही विकास या सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेला नाही आहे. आज आपण रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर लोकसभाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व या राजकीय पक्षातील सर्व, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, डेमोक्रॅट पार्टीचे या ठिकाणी सोहम लोंढे आहेत. या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी यांच्याशी संवाद साधलेला आहेत. सोलापूर शहरातील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. विमानसेवेचा प्रश्न असेल, इथल्या उद्योगधंद्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, याशिवाय सिंचनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांवर या राजकीय पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं आपापल्याने संवाद साधलेला आहे. तर आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमडे, सोलापूर.